सकाळ मित्रांनो, सुप्रभात. आता आहे ना, तुम्हाला वाटत असं नाही काय करू राहिले इकडे, आहे की नाही? पण मी शेती माझी आणि मी शेतामध्ये होतो मित्रांनो. इथं बाज आहे आपली, कपडे आहे आणि झोपलो होतो कारण 1:45ला रात्री लाईट येते. तर 1:45 वाजता रात्री लाईट येते म्हणून शेतात आलो होतो. पण झालं असं मित्रांनो की लाईट तर 1:45ला नाहीच आली. आता 6:15 वाजले आणि आता आपण बघू लाईट आली का काय. आणि ज्यावेळेस MSEBीला फोन लावला तर त्यांनी सांगितलं ब्रेकडाऊन झाली. आता ब्रेकडाऊन झालं म्हणजे काय, शेतकऱ्याला काय समजायचं मित्रांनो? कारण आपण हे शेतकरी, आता आपल्याला लाईट येते म्हणून आपण 1:45 वाजता शेतात आलो होतो. म्हणजे सगळ्या झोपीचा बिजमोडा झाला, लाईट पण नाही आली. दिवसभर पण आपले दुसरे उद्योग राहतात शेतामध्ये, तर ते तर आपल्याला करणंच आहे का नाही? ते काय दुसरं येऊन कोणी करणार नाही का? आपण शेतकरीचे असे लोक आहे की बुवा ते स्वतःचे कष्ट स्वतःला करावं लागते, घाम गाळावा लागतो. पण आता काय मित्रांनो की सगळं शेतीचं दुसऱ्याच्या हातात आहे, परस्वाध्य नाही. आपण एक तर लाईट व्यवस्थित मिळत नाही, पाहिजे तशी 8 तास आपल्याला लाईट पण मिळत नाही. त्याच्यात ई जाय चक्रा मारू मारू परेशान होतं. दुसरी गोष्ट, स्वतः आपण जो माल पैदा करतो शेतामध्ये, उत्पन्न काढतो, ते उत्पन्नाचा भाव ठरायचा अधिकार पण आपल्याला नाही, तो पण दुसऱ्याकडे आहे की नाही? त्याला ते शासन भाव ठरीत आहे. म्हणजे काय वेगळीच गोष्ट आहे की नाही मित्रांनो? म्हणजे शेतकऱ्यावर किती अन्याय. एक तर शेतात जायला सोयीची रस्ते नाही, हे सगळ्या समस्या आहे. पण आता लाईट आली की पहिले ते बघू, कारण आहे की नाही? आणि आपलं चॅनलचं नाव आहे मित्रांनो बळीराजा ब्लॉग. तर आपण शेतीचे जे खरी परिस्थिती बुवा शेतकरीची, हे चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवण्याचा प्रयत्न करत असतो. दुसरी गोष्ट बुवा शेतात रोज काय कामं करतो हे पण आपण दाखवण्याचा त्या ब्लॉगद्वारे प्रयत्न करत असतो. आणि शेतकऱ्याला किती अडचणी येतात ह्या चॅनलच्या माध्यमातून आपण दाखवत असतो. तर चला, आता लाईट आली की नाही पहिलं जाऊन बघू. आता वाजले 6:15, म्हणजे 1:45ला येणार लाईट, 6:15ला आली का ती बी बघू. अजून काय सांगता येत नाही. चला. आपला काळ्या मित्रांनो, म्हणजे आपल्याला कोणी साथ नाही देऊ ना देऊ, पण आपले मुख्य प्राणी बैल झाली, गाय झाली, कुत्रा झाला, मांजर झाली, शेतकऱ्याकडे ह्या गोष्टी आवर्जून राहतात. आणि शेतकऱ्याला पण यांच्याशिवाय करमत नाही. आता ही रातपासून आपल्यासोबत आहे, म्हणजे रात्री इथंच राहत आहे. म्हणजे खरं इमानदार प्राणी म्हणजे कुत्रा. आता हे संरक्षण आहे आपलं, आहे की काळ्या? याचं नाव काळ्या मित्रांनो. चला, आता लाईट आली की बघू काय कसं करतं आहे. काळ्या, चालायचं आपल्याला? चालतो? चल बरं, चाल, आपलं जायचं. चाल, आपलं पाणी पाहू, लाईट आली की पाहू. कवर झोपतो आता. चला मित्रांनो, तिकडे जाऊ आपण, लाईट आली की बघू. पहा मित्रांनो, इथं आपण पाणी लावून ठेवलं होतं रात्री. म्हणजे आपल्या ऊसाच्या 30 साऱ्या भिजतं बघा, रात्रीतून 30-35 साऱ्या भिजत असते. आता हे नळ्या पहा ओपन केलेल्या आहे, थेंब पाणी नाही अजून, थेंब. म्हणजे 1:45 लाईट येते, आता वाजले 6:30. म्हणजे एवढा लाईट गॅप मारते ऊस मित्रांनो आपला. आणि ठीक आहे, MSEB म्हणते फॉल्ट झाला, आम्ही मान्य करू फॉल्ट झाला. पण ज्यावेळेस तुम्ही आता लाईट टाकता, समजा तुमचा फॉल्ट निघेल, त्याच्यानंतर तर आम्हाला कमीत कमी पुढचं 8 घंटे आम्हाला लाईट द्या ना, आहे की नाही? शासन सांगते बुवा शेतकऱ्याला 8 घंटे लाईट आहे. तर मग 8 घंटे जे आता येईन, समजा आता 7ला जर लाईट आली किंवा आता 6ला बी आली, तिथून पुढं 6ला जर आली, तिथून पुढं आम्हाला 8 घंटे लाईट पाहिजे. हे आमचं शेतकरीचं म्हणणं आहे मित्रांनो. म्हणजे एक तर मालाला योग्य भाव हे लोक देत नाही. सगळं शेतकऱ्याचं ह्या लोकांच्या हातात आहे. लाईट यांच्या हातात, शेतीला रस्ते यांच्या हातात. परत तुम्हाला सांगतो, आपल्या मालाचा जो भाव आहे, मी जे सांगितलं की बुवा आपण स्वतःच्या शेतामध्ये कष्ट घेतो, मेहनत करतो, घाम गाळीतो, आणि त्याच्यातून निघलेलं उत्पन्नाचा भाव हे लोक ठरविणार. म्हणजे किती शेतकऱ्यांना अन्याय आहे बघा. बाकी कंपन्यामध्ये जे प्रोडक्ट निघतात, चपलापासून तो सुईपर्यंत, म्हणजे यांचा भाव ठरायचा अधिकार त्या लोकाला. मग शेतकऱ्यांनाच काय अन्याय केला भाऊ यांच्यावर असा, का जो शेतकरी त्याच्या मालाचा भाव ठरू शकत नाही. म्हणजे याच्यामुळे शेतकरी एक तर आत्महत्या करतो मित्रांनो. दुसरी गोष्ट, बुवा तुम्ही स्वामीनाथन आयोग जर नसले लागू करीत, तर मग आम्हाला आमचा शेतमालाचा भाव ठरायचा अधिकार शेतकऱ्याला द्या. बस मित्रांनो, हेच आपलं ह्या लोकांकडे हेच मागणी. आणि आपले जे ब्लॉग आहे मित्रांनो, हे आपण ॲक्च्युली परिस्थितीतून दाखवत असतो. इथं आपण एडिटिंग फिडिटिंग काही करत नाही. जे रिअल आहे शेतकरीची परिस्थिती ते दाखवण्याचा आपण प्रयत्न करत असतो. आणि शेतकऱ्याला काय काय समस्या आहे ह्या ब्लॉगच्या माध्यमातून आपण ते मांडण्याचा प्रयत्न करीत असतो मित्रांनो. कारण मी एक स्वतः शेतकरी एक खेड्यातला आहे आणि एक खेड्यागावातला आहे. त्याच्यामुळं मित्रांनो, की आपल्या बळीराजा ब्लॉग चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा. ब्लॉग जर आवडले तर सबस्क्रायबर करा, लाईक करा. आणि मी कोणते ब्लॉग टाकावा याचं बी तुम्ही मला कमेंटमध्ये जरूर सांगावा, की बुवा मी टाकी तो शेतीशी निगडीत असते
शेतात काम करणारे मी दाखवत असतो की काय काम चालतं काय नाही. तर दिवसभर आपलं जे शेतात काम चालतं आहे त्याचेच मी ब्लॉग चॅनलवर टाकत असतो. तर ठीक आहे मित्रांनो, चॅनलला भरपूर असा सपोर्ट करा. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र.